नमस्कार. न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. वाढीव टप्प्याच्या जीआरसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव यांना फोन. मात्र कृती समिती आंदोलनावरती ठाम. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी राज्यातील अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांचा टप्पावाढीचा जीआर तात्काळ निघावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहावरती प्रचंड गर्दीमध्ये भेट घेतली. भेटीदरम्यान प्रचंड गर्दीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थोडक्यात ऐकून घेतले व लगेच प्रधान सचिव श्रीमती कुंदा मॅडम यांना फोन केला. अंशतः अनुदानित शाळांना टप्पावाढ जीआर का काढला नाही अशी विचारणा केली. यावर त्यांनी समीर सावंत यांना जीआर काढण्यासंबंधी सूचना दिल्या आहेत असे सांगितले. याबाबत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आजही संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या आहेत. यावेळी शिक्षक आमदार श्री जयंत आसगावकर हे देखील उपस्थित होते. टप्पावाढीची फाईल अजूनही अर्थ विभागात आहे. या आठवड्यात ती शिक्षण विभागात येईल व त्यानंतर हा विषय मार्गी लागेल आणि म्हणूनच शिक्षकांच्या मनामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान मंत्रालयीन स्तरावरती पाठपुरावा सुरू असला तरी आजपर्यंतच्या अनुभवावरून शासन सहजपणे काही देईल असे वाटत नाही. अशी भीती शिक्षकाच्या मनामध्ये असल्यानेच महाराष्ट्र राज्य कायम विनांदोलन शाळा कृती समितीच्या नेतृत्वाखाली उद्या 1 तारखेपासून शिक्षण अधिकारी व शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे सर यांनी न्यूज प्रारंभला बोलताना दिली आहे. नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व अंशतः अनुदानित सर्व मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांना विनंती की 12 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र शासनानं वाढीव टप्प्यात देण्यासंदर्भात घोषणा केली, परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं त्याचं जीआरमध्ये रूपांतर झालेलं नाही. त्या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अनेक प्रकारची आंदोलनं सुरू झालेली आहेत. याचीही शासनानं दखल घेतलेली नाही. यापूर्वीच महाराष्ट्र राज्य विनांदोलन शाळा कृती समितीनं शासनाला निवेदन दिलं होतं की 31 जुलै 2024 पर्यंत जर या वाढीव टप्प्याचा शासन आदेश काढला नाही तर 1 ऑगस्ट 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि शिक्षणाधिकारी कार्यालय या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येत आहे. त्याप्रमाणे तमाम महाराष्ट्रातील विनांदोलन शिक्षकांना माझी कळकळीची विनंती आहे की 1 ऑगस्ट पासून सर्व राज्यात सर्व ठिकाणी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या ठिकाणी किंवा ज्यांना शक्य असेल त्या ठिकाणी शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या जवळ सगळ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू करावं, जेणेकरून शासनाला या आंदोलनाची दखल घ्यावी लागेल. जर याची दखल शासनाने घेतली नाही तर याच कालावधीमध्ये उग्र स्वरूपाची आंदोलनं कृती समितीकडून करण्यात येतील. धन्यवाद.